नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण तलाठी भरतीची जाहिरात जी आहे तर ती तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे आणि त्या दृष्टीने आपण महत्त्वाचे घटक जे आहेत ते महत्त्वाचे घटक मागच्या लेक्चरमध्ये आपण जे एक क्वेश्चन पेपर आहे तर त्या क्वेश्चन पेपरमध्ये जे काही टॉपिक विचारलेले होते आपण त्या संदर्भात बोललेलो होतो मागच्या लेक्चरमध्ये. या लेक्चरमध्ये आपल्याला आणखीन कोणकोणते महत्त्वाचे घटक आहेत की ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे. आता हा आहे आपला मागच्या वेळेचा पेपर जो आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेला होता. आता याच्यासोबतच आता आपण प्रत्येक सब्जेक्ट वाईज याच्यामध्ये घेणार आहोत की प्रत्येक सब्जेक्ट वाईज कोणकोणते घटक याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. जसं आपण लास्टच्या लेक्चरमध्ये बघितलं त्या पद्धतीने मराठीमध्ये आपल्याला जर जास्त भर त्यांचा कशावरती दिसत आहे तर तो आपल्याला शब्दसंग्रह जो आहे तर त्या शब्दसंग्रहांवरती एकच मिनिट त्या शब्दसंग्रहावरती आपल्याला जास्तीत जास्त भर जो आहे हा जास्तीत जास्त भर आपल्याला शब्दसंग्रहावरती दिसतो. जर तुम्ही मराठी पण घ्या किंवा मग तुम्ही इंग्लिश घ्या, तुम्हाला दोन्ही ठिकाणी भर जो आहे हा दोन्ही ठिकाणी भर तुम्हाला याच गोष्टीवरती दिसतो, शब्दसंग्रह. आता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शब्दसंग्रहांमध्ये सुद्धा कोणकोणत्या गोष्टी आणि कुठून कुठून करायच्या आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत म्हणी, दुसरं येतं तुमचं वाक्प्रचार, तिसरं आहे तुमचे आणखीन काय समानार्थी शब्द सांगा, अजून काय आहे तुमचं विरुद्धार्थी शब्द, अजून काय आहे तर त्याच्यामध्ये आहेत शुद्ध शब्द, अजून काय आहे मराठीमध्ये शुद्ध एकच मिनिट शुद्ध शब्द आहेत त्याच्यामध्ये. सो अशा पद्धतीने एक तर म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, शुद्ध शब्द आहेत, आणखीन एक भाग राहिला आपला शब्द समूहाबद्दल एक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द. आता हे जे पेपर आहेत तर हे पेपर मी टेलिग्राम चॅनलला टाकून देते. सो तिथून टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून हा पेपर तुम्ही बघून घ्या. शब्द समूहाबद्दल एक शब्द अशा पद्धतीने हे जे घटक आहेत या घटकांवर आपल्याला प्रामुख्याने जास्तीत जास्त भर दिलेला दिसतो. आता जर आयोगाला आणखीन थोडासा जर काही करायचं असेल तर याच्यामध्ये जो भाग मग हा सगळा भाग करायचा कुठून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आणखीन कोणता भाग आहे जो आपल्याला कव्हर करायचा आहे याच्यासोबत, तर याच्यामध्ये शुद्ध शब्द जे आहे त्या शुद्ध शब्दांवर आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. सगळ्यात जास्त फोकस हा तुम्हाला समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्दांमध्ये करायचा आहे. मग तुमचं इंग्लिश असू देत किंवा मग मराठी असू दे, समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, समान अर्थाच्या म्हणी आहेत, विरुद्ध अर्थांच्या म्हणी आहेत, समान अर्थाचे वाक्प्रचार आहेत, विरुद्ध अर्थांचे वाक्प्रचार आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यासोबतच शब्दसमूहाबद्दल शब्द असतील. त्यानंतर आणखीन आता जर व्याकरणाचा जर आपण भाग बघितला तर व्याकरणाच्या भागामध्ये त्यांनी कशा कशावरती प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत तर त्यांनी समास जो आहे तर सामासिक शब्द आणि सामासिक शब्दांचा जो विग्रह आहे याच्यावर आपल्याला प्रश्न दिसले. सो समास आपल्याला माहिती पाहिजे आणि समासाचा विग्रह जो आहे हा समासाचा विग्रह आपल्याला माहिती पाहिजे. त्यासोबतच आणखीन कोणता भाग आहे तर महत्त्वाचा भाग आहे तर तो आहे संधी. मग याच्यामध्ये तुमची स्वर संधी असेल, व्यंजन संधी असेल, त्यानंतर तुमची विसर्ग संधी असेल. स्पेसिफिकली तुम्हाला संधीवरती नेहमी याच्यामध्ये प्रश्न विचारला जात असतो, कारण जेव्हा सरळ सेवांच्या परीक्षा असतात तेव्हा असा कोणता भाग आहे की ज्याच्यावरती खूप सारे मल्टिपल चॉईसेस प्रश्न बनू शकतात. तर हे सगळे भाग आहेत. समास असेल, समासाचा विग्रह असेल, संधी असेल, त्यानंतर मग त्याच्यामध्ये कर्तरी प्रयोग असेल, काळांवरचे प्रश्न असतील, क्रियापदांचे प्रकार असतील, नामाचे प्रकार असतील, सर्वनामाचे प्रकार असतील, विशेषणाचे प्रकार असतील, त्यानंतर विभक्ती आहे, विभक्तीचे प्रकार असतील आणि विभक्तीचे प्रत्यय असतील. या सगळ्या घटकांवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. इथे कुठेच तुम्हाला अलंकार असेल, बाकी काही शब्दशक्ती वगैरे हे दिसत नाही, पण अभ्यास करताना तुम्हाला शब्दशक्ती जी आहे ही शब्दशक्ती करायची आहे. आता शब्दशक्ती म्हणजे काय आहे तर शब्दशक्ती म्हणजे तुम्हाला एखादा शब्द जो आहे तर तो सामासिक शब्द आहे का हे आपण बघतोच. शब्दशक्तीमध्ये सामासिक शब्दांचा सुद्धा उल्लेख होतो. याच्यामध्ये तुम्हाला एखादा शब्द देशी शब्द आहे, कानडी शब्द आहे, पारसी शब्द आहे, तामिळी शब्द आहे, तेलुगू शब्द आहे, तत्सम शब्द आहे, तद्भव शब्द आहे का देशी शब्द आहे, हा सगळा भाग जो आहे हा सगळा भाग तुम्हाला शब्दशक्तीमध्ये येतो. सो शब्दशक्ती का शब्दसिद्धीमध्ये, यस शब्दसिद्धीमध्ये येतो, बरोबर. तर हा जो भाग आहे तर हा सगळा भाग आपल्याला करायचा आहे. कोणकोणता भाग आता बघितला आपण, तत्सम शब्द असतील,
तद्भव शब्द असतील, याच्यावर कायम प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर देशी शब्द असतील, त्यानंतर कानडी शब्द आहेत, पोर्तुगीज शब्द आहेत, त्यानंतर गुजराती शब्द आहेत, तामिळ शब्द आहेत, तेलुगू शब्द आहेत, देशी शब्द आहेत, या सगळ्या याच्यावर गुजराती शब्द आहेत. तर ह्या सगळ्या अरबी शब्द आहेत, महत्त्वाचं राहिलं अरबी शब्द आहेत, फारसी शब्द आहेत. या सगळ्यांवरती आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतं. आणखीन सोप्पा काय व्याकरणाचा भाग आहे ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारू शकता आयोग? नाम आहे, नामाचे प्रकार आहेत. त्याच पद्धतीने काळ आहे, महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा काळ आहे, त्याचे प्रकार आहेत. त्यानंतर महत्त्वाचा प्रयोग आहे, प्रयोगाचे प्रकार आहेत. प्रयोग आहे, प्रयोगाचे प्रकार आहेत. त्यानंतर अलंकार जर सोपे सोपे विचारले तर उपमा अलंकार असेल, उपमेय अलंकार असेल, त्यानंतर उत्प्रेक्षा अलंकार असेल, स्वभावोक्ती अलंकार असेल, अतिशयोक्ती अलंकार असतील, तर ह्यांच्यावरती प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. त्यासोबतच काळ झालं, काळांचे प्रकार झाले, प्रयोग झाले, प्रयोगांचे प्रकार झाले, क्रियापद आहे, क्रियापदांचे प्रकार झाले. त्यानंतर शब्दयोगी अव्यय असतील, उभयान्वयी अव्यय असतील, तर या भागावरती उभयान्वयी अव्यय जे आहेत ते, त्यानंतर शब्दयोगी अव्यय जे आहेत ते, याच्यावर मात्र आपल्याला जास्त प्रश्न आलेले दिसत नाहीत. सो अभ्यास करताना हे पण लक्षात ठेवायचं आहे की कशावरती प्रश्न जास्त विचारले जात आहेत, सो तो भाग मला आधी करायचा आहे. कशावरती प्रश्न विचारले जात नाहीत तो भाग मला अभ्यास करताना त्याला मला प्रायोरिटी द्यायची नाही की यावर्षी विचारतील मग मी यावर्षी आधी तोच अभ्यास करतो. नाही, हा सरळ सरळ मूर्खपणा असतो. अभ्यास कोणत्या घटकांचा करायचा की ज्याच्यावर प्रश्न आलेत. मग अभ्यास करताना तुमचे अरबी शब्द, फारसी शब्द, देशी शब्द, तत्सम शब्द, तद्भव शब्द, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, म्हणी झाल्या, वाक्प्रचार झाल्या, प्रयोग झाले, समास झाले, सामासिक विग्रह झाले, त्यासोबतच संधी झाली, शब्दसमूहाबद्दल शब्द असतील, शुद्ध शब्द असतील, या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला सुरुवातीला करायचा आहे. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तरच आपण स्पेसिफिक अभ्यास करून, स्मार्ट वर्क करून लवकरात लवकर पोस्ट मिळवू शकतो. मग ती तलाठी असो की मग आणखीन कोणती असो. यावर्षी तर तलाठी फिक्सच आहे आपली, कारण आपण आपल्या ॲपवरती 40 टेस्ट सिरीज आणि 10 आयोगाचे झालेले जे काही पेपर आहेत तर ते पेपर अशा पद्धतीने आपण त्या 50 टेस्ट सिरीज ज्या आहेत तर त्यांची सुरुवात करत आहोत. 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे आणि गणेशोत्सवासोबतच आपण दर आठवड्याला 2-2 टेस्ट सिरीज या तुमच्या ऑनलाईन टेस्ट सिरीज असतील. त्यासोबतच तुम्हाला मराठीचं व्याकरण, इंग्लिशचं व्याकरण असेल, इंग्लिशचे जे काही महत्त्वाचे शब्दार्थ आत्तापर्यंत आलेले आहेत ते शब्दार्थ असतील आणि अजून त्याच्यात नवीन लेक्चर्स भरपूर सारे होणार आहेत. संपूर्ण GSचे लेक्चर्स आपण मागच्या याच्यामध्ये बघितलेलं आहे की कोणकोणत्या विषयांवरती लेक्चर विचारले जातात, कोणकोणत्या विषयांवरती प्रश्न विचारले जातात. GSचे प्रश्न स्पेसिफिकली, कारण त्यांचा कुठेही थांगपत्ता आपल्याला किंवा त्याचा आवाका आपल्याला कळत नाही. ओके, सो त्यामुळे ते सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. या लेक्चरमध्ये आपण मराठी आणि मराठीचा अभ्यास कोणता स्पेसिफिक करायचा, कोणते टॉपिक स्पेसिफिकली करायचे आहेत हा भाग बघितलेला आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टींची एक नोट्स काढा. जर तुम्ही टार्गेटच तलाठी ठेवून तुम्ही जर अभ्यास करत असाल तर 100% तुमच्याकडे ही लिस्ट असायला पाहिजे. या सगळ्या लिस्ट मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत, तिथून तुम्हाला त्या टेलिग्रामची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या बॅचबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, सो ती नक्की चेकआउट करा. याच्यामध्ये आत्ता सुरुवातीला आपण 27 तारखेपासून एक ऑनलाईन टेस्ट सिरीज स्टार्ट करत आहोत. त्यानंतर जेव्हा जाहिरात येईल तेव्हा मग आठवड्याला 3 टेस्ट सिरीज असतील. अशा पद्धतीने ही बॅच जी आहे ही कंप्लीट होईल. मराठीचे लेक्चर्स, इंग्लिशचे लेक्चर्स आणि संपूर्ण GSचे लेक्चर्स तुम्हाला त्या बॅचमध्ये मिळतील. तिथून तुम्ही ते सगळे पाहून तुमची परिपूर्ण रिव्हिजन करू शकता. बाकी गणिताचा अभ्यास तुम्हाला टेस्ट सिरीजमधून आणि जे आयोगाने पेपर आत्तापर्यंत विचारलेले आहेत, TCSने घेतलेले जे काही पेपर आहेत तलाठी भरतीचे, तिथून तुम्हाला त्यांची सगळ्यांची प्रॅक्टिस करायची आहे गणित आणि बुद्धिमत्तेची. ठीक आहे, थांबूया आपण इथे.